आता प्रश्न आहे, ज्ञानेश्वरीचे ग्रंथ छापून क्षेपणास्त्राला लावायचे का ज्ञानेश्वरीचा पारायण करणारा महाराज किंवा तुमच्यासारखे आमच्यासारखे साधक क्षेपणास्त्रावर बसवायचे म्हणजे जग वाचेल? शब्दांच्या खोळीत लपलेलं ज्ञान शब्दार्थाने सांगणं, शब्दांनी सांगणं, प्रवचन करणं, कीर्तन करणं, याच्यातनं काय वाचणार आहे? संसारही वाचत नाही, मृत्यूही वाचत नाही, रोगही वाचत नाही, भोगही वाचत नाही, काय वाचणार आहे? आणि म्हणून कसं वाचणार हा प्रश्न येतो. याचं उत्तर आज धार्मिक नेते देऊ शकत नाही, त्यांना माहिती नाही. फक्त राम बोलो आणि पारायण करो, कीर्तन करो, भजन करो, बस पुराण सुनो, कथा सुनो, भागवत कथा सुनो, मरे दम तक, मरने तक, बस सुनते रहो, सुनते रहो, बाकी काय नाही. याच्यानी प्रश्न सुटणार नाही. प्रश्न असा आहे की जे तत्वज्ञान एका तासामध्ये अर्जुनाला परिपूर्ण करू शकलं, एका तासात अर्जुन परिपूर्ण झालेला आहे, ते तत्वज्ञान माऊलींनी 9000 ओव्यातून टाकलंय. वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य असं आहे, जे तत्वज्ञान एका तासात अर्जुनाला दिलं ही अमेंडमेंट आहे. पूर्वी काय होती? पूर्वीची पद्धत अशी होती की 60 हजार वर्षापर्यंत सहज माणसं जगत होती. आता 60 वर्षाची मारामार आहे. 60वं वरी जर लागलं आणि एखादा मेला तर नाही, वय झालंच होतं म्हणतील. 40 वर्षालाच फुगे फुटायलेत, 20व्या वर्षी डायबिटीस व्हायलेत, 16व्या वर्षी BP व्हायलेत. आताचा फुगा तर 60व्या वर्षीपर्यंत जाईल की नाही हा माहिती नाही. सध्याचे बालक केव्हा फुगा फुटेल कोणाचा नेम नाही. 60 हजार वर्षापर्यंत विश्वामित्रांनी तप केलं असं तुम्हाला भागवतमध्ये वर्णन मिळेल. अनेक ऋषीमुनींनी 60 हजार वर्षापर्यंत तप केले, कारण त्यावेळेस वायुतत्वप्रधान शरीर होती. अन्न पाण्याशिवाय शरीर सहज जगू शकत होती. द्वापर कालामध्ये जलतत्वप्रधान शरीर झाली, त्रेतायुगामध्ये अग्निप्रधान शरीर झाली, द्वापर काळात जलतत्वप्रधान शरीर झाली, पृथ्वी या आत्ताच्या काळात कलियुगात पृथ्वी तत्वप्रधान शरीर आहेत. 2/3 भाग पृथ्वीचा, 1/3 नाही 1/8 हे जल, वायू, तेज, आकाश यांचे प्रमाण. आपण अन्नाशिवाय पाण्याशिवाय जगू शकत नाही. आणि नाही जर मिळालं तर आपण लोकांना खाऊन टाकू. अन्नाशिवाय जगू शकत नाहीत. आणि हे परमाणू जे अन्नाश पाणीशिवाय जगू शकत नाही, लवकर नष्ट होतात, पेरिशेबल होतात. आणि सध्याच्या युगात तर फार लवकर संपवायचा सगळ्या गोष्टी आहेत. हे आयुष्य फार दिवस नाही पोल्युशनच्या हे युगामध्ये. याच्यामध्ये म्हणून ही ज्ञानेश्वरी कशी वाचवणार हा प्रश्न आहे. एका तासामध्ये 60 हजार वर्षाची तपश्चर्या अर्जुनाला ट्रान्समिट केली. म्हणून योग बदलले, अमेंडमेंट आहे. भगवान कृष्णाने एक अमेंडमेंट केली. पूर्वीचं सगळं साहित्य रद्द झालं आणि म्हणून एक बुद्धियोग टाकला. प्रायमरीला मेडिकलचं, वकिलीचं, इंजिनिअरिंग शिक्षण प्रायमरला टाकून दिलंय. कारण आयुष्य जास्त नाही आणि माणसं तर परिपूर्ण झाली पाहिजेत. म्हणून बुद्धियोग टाकला. ज्ञानेश्वरी मध्ये खरा बुद्धियोग आहे, राजर्षी योग आहे, बाकीचे योग पारंपरिक आहे. हे अमेंडमेंट आहे आणि ते अमेंडमेंट साकार करण्याकरिता माऊली अवतरली. म्हणून माऊलींचा अवतार फार मोठं भांडार घेऊन प्रगटलेले विश्वामध्ये. जरा बालक फॉरेनला झाला असता डोक्यावर घेऊन नाचले असते,
उत्तरेकडे झाला असता तर 6 प्रांत डोक्यावर घेऊन नाचले असते. महाराष्ट्रात झालाय, मराठी कोणाला कळत नाही. शोकांतिका आहे, हा बालक कळाला नाही. एक, आता हा प्रश्न समोर येतो आपल्याला, कसं वाचणार आहे जग? राजर्षी योग मिळाला पाहिजे, बुद्धियोग मिळाला पाहिजे. एक झालं, कसं मिळणार? कसं मिळणार? त्याच्याकरता अजून काही गोष्टी आहेत. जे अर्जुनाची पाती परिसन्या योग्य होती, अर्जुनासारखा पात्र पाहिजे. एक म्हणजे फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस पूर्ण आलेली पाहिजे. त्यावेळेस ज्ञानेश्वरींचा अधिकारी होईल, तत्वज्ञानाचा नव्हे, प्रयोगांचा अधिकारी होईल. एक. नंबर 2, देणारे तेवढ्या ताकदीचे लागतात. गुरु आणि सद्गुरू ह्या कॅसेटमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. सिद्ध गुरु मिळाले पाहिजेत, म्हणजे भगवान कृष्णच मिळाले पाहिजे आणि तुम्ही अर्जुन झालं पाहिजे. रामकृष्ण परमहंस मिळाले पाहिजेत आणि तुम्ही विवेकानंद झालं पाहिजे. तिथून उड्डाण ज्ञानेश्वरीचं सुरू होतं. ज्यावेळेस सिद्ध गुरु मिळतात, कुंडलिनी जागरण होते. सिद्ध गुरु मिळाल्याची खून कुंडलिनी जागरण. पहिल्यांदा कर्मयोग, राजर्षी योग, बुद्धियोग, ज्ञानयोग अशा चढणीचा अभ्यास आहे. पात्रतेप्रमाणे आणि तपश्चर्येच्या ताकदीप्रमाणे तुम्हाला चढत जायचं आहे, असा हा अभ्यास आहे. प्रयोगाचा ग्रंथ आहे हा, पारायणाचा नाही. आणि मग सिद्ध गुरु मिळाले पाहिजेत. आणि सिद्ध गुरु मिळण्याकरिता काय काय करावं लागतं हे संत साहित्य, बाकी संत जन्मलेले. तुकाराम महाराज, उजळावया आलो वाटा नीट करण्याकरता मी आलेलो आहे, तुकाराम म्हणतात. बाकीचे संत त्याच्यासाठी जन्मलेले आहेत की सिद्ध गुरु पर्यंत पात्रतेच्या वाटा काय असतात हे बाकीचे संत सांगतील, बाकीचे ग्रंथ सांगतील, बाकीचे योग सांगतील, यज्ञयाग सांगतील. पण सिद्ध गुरु मिळाल्यानंतर फक्त ज्ञानेश्वरांकडेच वळावं लागेल, ज्ञानेश्वरीकडे वळावं लागेल. भलेही तुम्ही वैदिक धर्माचे असोत, भलेही तुम्ही जैन धर्माचे असोत, भलेही तुम्ही बौद्ध धर्माचे असोत, भलेही तुम्ही ख्रिश्चन धर्माचे असोत, भलेही तुम्ही मुसलमान, यहुदी, पारशी कुठल्याही धर्माचे असोत, सगळ्यांना ज्ञानेश्वरीत लिहिलेलं तत्वज्ञानच अनुभवाला घ्यावं लागेल. भलेही नाव नका वापरू, काही नका वापरू, अनुभव मात्र तेच येतील जे अनुभव वेगळे असू शकत नाहीत. कुंडलिनी जागरणानंतरचे अनुभव सर्व संतांचे सारखे आहेत, सर्व संतांचे सारखे आहेत. पण कुंडलिनी जागरण झालं मग महावीर आणि ज्ञानेश्वर मध्ये फरक नाही, शुकाचार्य आणि बुद्धामध्ये फरक नाही, सारखे असतील. आता हा ग्रंथ राज लिहिला माऊलींनी, अर्पण केला आणि निवृत्तीनाथांना पसायदान मागून घेतलं. म्हणजे पर्यायाने भगवान शंभूला मागून घेतलं. आणि पसायदान मी सांगणार नाही, पण पसायदानामध्ये एकच गोष्ट मागितली, 3-4 गोष्टी महत्त्वाच्या मागितल्या. नंबर 1, सिद्ध गुरु मिळण्याकरिता ज्या वाटा दाखवण्याच्या असतील त्या नीट वैज्ञानिक रीतीने कळाव्यात. नंबर 2, त्या सत्कर्मांकडे रती साधकांची, भक्तांची वाढावी. त्यांना त्या वाटा मिळाव्यात, वाटा दिसाव्यात, प्रयोग व्हावेत, ते पात्र व्हावेत. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही भेटली पाहिजे असं म्हटलंय. सिद्ध पुरुष चला कल्पतरुंचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. काय एक एक ओव्या आहेत. सूर्यासारखे तेजस्वी,
चेतन भांडार ज्यांच्याकडे असतील असे, कल्पवृक्षासारखे, कामधेनू सारखे सिद्धी भांडार ज्यांच्याकडे आहेत ते, ह्या भक्तांना भेटो. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटो तया भूता. आणि निवृत्तीनाथांनी होईल म्हणून आशीर्वाद दिला, म्हणजे भगवान शंभूनी तो आशीर्वाद दिलेला आहे. ह्या भूतलावर देवयुग येईल ही गॅरंटी झाली पसायदानामुळे. आणि माऊलीने सगळं आपलं सामर्थ्य पसायदान मागण्यात ओतलेलं आहे. कोणी एवढं ओतलं नाही जे माऊलीने ओतलंय. म्हणून माऊली सिलेक्ट झाल्या गेली, म्हणून माऊलीला सिलेक्ट केलंय. विश्व वाचवण्याकरता पूर्ण सामर्थ्य पणाला ज्याने लावलंय आणि मागून घेतलंय दैवी शक्तीकडून पसायदान. हे होईल म्हणून ज्ञानेश्वरीचं एक्झिक्युशन होईल होईल होईल. आणि तो काळ आता आहे, कारण भीती आता वाटते. आता पहिल्यांदा माऊली तत्वज्ञान सांगताना शब्दांमधून निघते, त्यावेळी छोट्या देवाला भजलेलं नाहीये. इथून ज्ञानेश्वरी सुरुवात होते. माऊलींचा देव हा मोठा आहे, आपला देव फार छोटा आहे. आपला देव साधं काम असलं तर घरच्या देवाच्या समोर जातो, देवा हे दे. थोडं मोठं असलं की मंदिरातल्या देवाकडे जातो, कारण छोटा देव आहे हा, काय माहीत देतो की नाही. मोठा देव थोडासा बालाजी वगैरे काय श्रीरामाचं मंदिर, कृष्णाचं मंदिर गावात असेल त्या तिथे जातो. आणि वाटतं की नाही नाही हा जरा बरोबर नाही आहे देव, मग तिरुपतीला डायरेक्ट जातो आपण. हा गोपालकृष्ण देईल की नाही, द्वारकेला डायरेक्ट जाऊ, तिथे जातात. अविश्वास घेऊन आम्ही देव धुंडतो. मोठा देव छोटा देव त्याच्यामध्ये आम्ही डिफरन्शिएट करतो. माऊलीनी कुठलाच छोटा देव मंदिरातला नाही, छोटा देव नाही माऊलींचा. कारण माऊलीला विश्व वाचवायचं. त्याचं कारण काय? पृथ्वी वाचवायची का? नो. पृथ्वीचा गोळा समजा फुटला, दुष्ट माणसांच्या, दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांच्या एखाद्या लहरीमुळे जर फुटला तर विश्व ब्रह्मांड संपणार आहे. कारण एक पृथ्वीचा गोळा फुटला तर सगळ्या ब्रह्मांडांमध्ये धिंगाणा होणार आहे. आणि ही चिंता भगवान शंभूला आहे की इतकी पॉवर यांच्यामध्ये आलेली आहे, म्हणून यांची मती बदलली पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो, ही मती बदलली पाहिजे. माणसांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. रावण राम बनला पाहिजे, तर हे शक्य. आणि हे मागून घेतलंय अवघड काम माऊलीनी. रावण राम बनला पाहिजे हे मागून घेतलं. फार अवघड काम आहे. नाही तर हे रावण संपून टाकतील की. एक रावणनं इतकं धिंगाणा केला, आता तर जागोजागी रावण आहेत, बटनच दाबायचं काम आहे. हे सगळे बदलले पाहिजेत, म्हणून ज्ञानेश्वरी आहे. म्हणून याचा देव भगवान शंभू ह्या ब्रह्मांडाचे जिथं फेल होतात. एकदा भगवान शंभू जर तपश्चर्येला बसले तर आपले 37 लाख वर्ष तपश्चर्यातून ते उठत नाहीत. ते भगवान शंभू जिथं फेल होतात, ज्ञानेशांना आदेश देतात. ज्ञानेश्वरांची किंमत काय याची किंमत तुकारामांनी सांगितली. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञान देव तुमाईसे. अभंगाचं निरूपण केलेले मी आता करणार नाही. मज पामरासी काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. ज्ञानेश्वरांची तुलना कराल तर तुकाराम म्हणतात पायाची वाहन पायी बरी. ब्रह्मादिक जासी इथे खोस आहे, घाली ओळंगणे इतर तुलने काय अथी. अरे ब्रह्मादिकांनी ओवाळणी करावी, आरती करावी.
असे ज्ञानेश्वर.